तुम्हाला हा कार्यक्रम खूप आवडतो ह्याची नोंद तुम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यापर्यंत करून दिलेली आहे. तुमचे SMS आलेले आहेत, तुमचे पत्र आलेली आहेत, तुमचे ईमेल्स आलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा एक एक करून स्पर्धक आपल्या समोर येणार आहेत, कारण आता दुसरी फेरी सुरू होतीये आणि त्यात पुन्हा एकदा आपल्या समोर येते प्राजक्ता मराठे. खूप छान झालं. थँक्यू. खूप छान झालं आणि मला आत्ता कळलं की परीक्षेत सुद्धा सारखं सारखं संगीत का आठवतं तुला. ते भिनलंय आतमध्ये पूर्ण, त्यामुळे नाही का. कसं वाटतंय आता दोन्ही परफॉर्मन्स झाल्यानंतर? रिलॅक्स एकदम. तुझं बघ बदललंच सगळं, बॉडी लँग्वेज, एक्सप्रेशन्स, आवाज सगळंच बदललं एकदम. वंडरफुल. आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसं वाटलं. फर्स्ट ऑफ ऑल तू चॉईस गाण्याचा जो केलास तो खूप छान केलास, पण तुला असं नाही का वाटत की मगाचंही गाणं तू क्लासिकल बेसचंच गायलं होतंस? हो. आणि तू आत्ताचंही गाणं क्लासिकल बेसचंच गायलंस. कुठला राग आहे हा? हातोडी. एकंदरीत मला काय इम्प्रेशन आहे तुला सांगतो. एक अवघड गाणं घेऊन 90% सादर करण्यापेक्षा सोपं गाणं घेऊन 100% सादर करावं, बरोबर की नाही. तू चुकीचं गायली नाहीस, परंतु एक इम्प्रेशन असतं ना आपल्याला की एक गाणं आपण लिहिलं या पेलतो, त्यामुळे ते पेलल्यानंतर ते पेलणारं गाणं आपण एक्सप्रेस करताना तुम्ही मजा करत असता, तुम्ही एन्जॉय करत असतात. आत्ता तू गाण्याशी त्या तानांशी की येणार का नाही येणार, आली का आली आली आली, तू जिंकलंस, तू ते जिंकलंस, परंतु तो जो ओव्हरऑल जो एक हे होतं ते एंटरटेनिंग नाही होत. इन शॉर्ट मला जर का म्हणलास की अवधूत दादा एवढं जास्त बडबड नको करू, मला एका शब्दात सांग चांगलं झालं गाणं का वाईट झालं, तर चांगलं झालं गाणं. थँक्यू. प्राजक्ता, मला तुझ्या आधीच्या गाण्यापेक्षा हे गाणं जास्त आवडलं. या गाण्यासाठी जे काही गरजेचं आहे की एक थ्रो आणि स्पष्ट शब्दोच्चार आणि ते प्रोजेक्शन ते तुझ्याकडे आहेच. तू छान गायलीस, तयारी ही तुझी चांगली आहे. फक्त दोन्ही राऊंडमधले जर का गाण्यांमध्ये थोडीशी व्हरायटी किंवा थोडंसं वेगळेपण तू दिलं असतंस तर जास्त आवडलं असतं. खूप छान. मला आधीच्या परफॉर्मन्सपेक्षा तुझ्या हा परफॉर्मन्स तुझा जास्त कॉन्फिडंट वाटला. सूर खणखणीत लागले आणि मुळात तुझा आवाज नाट्यगीतांसाठी खूप चांगला आहे आणि ते तुझ्या गुरूंनी ओळखलेलं आहे. पण एवढंच आहे की आम्हाला आता तू एक प्रकार सादर केलास तर थोडी आणखीन व्हरायटी सादर केली असतीस तर त्यात तो जो एक आश्चर्याचा फॅक्टर असतो ना, तो तू आम्हाला आणखीन छान तऱ्हेने देऊ शकलीस. आता आम्हाला वी आर यूज टू इट, येस प्राजक्ता हे गाणारच. हां, तर एवढीच काळजी घे
थँक्यू. सो प्राजक्ता, परीक्षण झालेलं आहे आता आणि मार्क बघायचे बाकी आहेत. तर आता ह्या स्टेजला मला वाटतं आपल्याला सांगायला हरकत नाही आहे, ह्या गाण्याचं म्युझिक पंडित राम मराठे यांचं, आणि एक योगायोग की आजोबांचं गाणं ह्या स्टेजवर नात गायली. थँक्यू. मी मिळवलास प्राजक्ता, कॉंग्रॅच्युलेशन. वैशालीताईंनी नी दिलाय, अवधूत दादांनी ध दिलाय. गुड गोईंग, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. यानंतर पुन्हा एकदा टाळ्यांनी स्वागत करूया राधिका नांदेचं. एक इतकं कठीण गाणं निवडलं सत्ता, की मला ह्या गाण्याबद्दल नेहमी असं वाटतं की हे बघा गाण्यात काय काय होऊ शकतं. अमेझिंग आणि इम्पॉसिबल असं वाटतं हे गाणं, आणि तू अटेम्प्ट केलंस त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हे मला वाटतं अतिशय धाडसाचं काम आहे, हे गाणं अटेम्प्ट सुद्धा करणं अशा स्पर्धेच्या स्टेजवर, की जिकडे एक सूर जर इकडे गेला तर ते गाणं म्हणजे फार बाउंड्रीच्या बाहेर जाईल पूर्ण. पण अमेझिंग एफर्ट. आणि आपण आता विचारूया परीक्षकांना. आपण अजितदादापासून सुरुवात करूया. चालेल. तूही मागच्या गाण्यापेक्षा हे गाणं अतिशय म्हणजे 40 ते 50% चांगलं करीस जास्त. कारण मी पल्लवीशी अगदी सहमत आहे की ती म्हणाले की विशेषतः कॉम्पिटिशनमध्ये असं गाणं तुम्ही निवडणं की जिथे अगदी तुम्हाला फार प्रिसाईज आणि जे ठरलेलं आहे ते गायचं असतं, अशा वेळेला चुकायची शक्यता फार जास्तच आहे अशा गाण्यांमध्ये. तू असं गाणं निवडलंस आणि मला असं वाटतं की ते तुझ्या पद्धतीने तू उत्तम गायलीस ते गाणं. थँक्यू. मला आवडलं. थँक्यू. वैशाली. राधिका खूप छान, व्हेरी गुड. थँक्यू. पण एकच सांगावं असं वाटतं की आधीच्या गाण्यामध्ये तुझ्या आवाजातला जो ठहराव होता ना, तो आत्ता मला कुठेतरी मिसिंग वाटला. कारण एकतर हे गाणं इतकं भन्नाट आहे, त्या गाण्याच्या तालापाठी पळणं, तालाला जखडून ते गाणं सादर करणं हे महाकठीण काम आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तू कुठेतरी सूर मिस केलेच नाही मी म्हणणार. अजून थोडंसं ओपन गाता आलं असतं हे गाणं. राधिका, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुझं गाणं झाल्यानंतर मीच असं सुटल्यासारखा एकदम श्वास सोडला. कारण हे गाणं सरस्वतीने स्वतः ते गाणं गायलेलं आहे, त्यामुळे ते सुरात असणार ह्याच्याबद्दल शंकाच नाही.
आणि त्याच्यात एक्सप्रेशनही असणार, पुढच्या सगळ्या इयत्तांतलं सगळं सगळं असणार त्याच्यामध्ये. आपल्याला कानाला किती ऐकायला येतं हे चेक करण्यासाठी हे गाणं फार छान आहे. जर का तुम्हाला ह्याच्यातले सगळे सूर जर का व्यवस्थित ऐकायला येत आहेत त्या अर्थी तुमचा कान आहे जागेवर, असंच मी म्हणेन. तर असं हे गाणं तू अटेम्प्ट ज्या वेळेला करतेस ना त्याच वेळेला म्हणजे तू स्वतःसाठी इयत्ता 7वीत असताना 10वीचा पेपर घेतेस, त्यातून गणिताचा. दोन मिळालेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. यानंतर आपलं दुसरं गाणं सादर करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय सुकृत ताम्हणकर. सजल नयन नितधार परसती, सजल नयन नितधार परसती, भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळती, सजल नयन नितधार परसती, सजल नयन नितधार परसती. चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, आ आ आ चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, निरस जाहली जीवन गाथा, निरस जाहली जीवन गाथा, त्या भेटीतील अमृतधारा, त्या भेटीतील अमृतधारा, तुझ्या विना विषधारा होती, सजल नयन नितधार परसती, सजल नयन नितधार परसती, सजल नयन नितधार परसती. कसं वाटतंय? छान वाटतंय. दोन्ही गाणी झाली म्हणून छान वाटतंय का दोन्ही गाणी छान झाली म्हणून छान वाटतंय? दोन्ही गाणी झाली म्हणून छान वाटतंय. दोन्ही गाणी छान झाली म्हणून पण छान वाटायला पाहिजे. मागच्या गाण्यापेक्षा हे चांगलं झालं असं वाटतंय. असं वाटतंय? हो. समोर काय वाटतंय असं तुला वाटतंय? माहित नाही. नाही माहिती? मग आपण त्यांना विचारूया. हो. मित्रा, छान वाटलं, मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं ऐकून. थँक्यू. खूप छान. तू गाणं चांगलं गाणं निवडलंस आणि चांगल्या प्रकारे ते पेश केलंस. प्रत्येक वेळी साईन लाईनला जेव्हा सा येतो तो सा प्रत्येक वेळी असा शेकी वाटला खूप. तर आपण म्हणजे तो शेवटची नोट असते त्याच्याकडे अनेकदा आपलं दुर्लक्ष होतं गाणं गाताना, तर तिथे पण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. पण ह्या अतिशय बारीक गोष्टी आहेत, ह्या ओघाओघाने पुढे येतीलच तुम्हाला. पण ओव्हरऑल छान छान गायलास तू. थँक्यू. तुझ्या आवाजातच संथपणा आहे माहितीये का. तुझ्या आवाजात डेफ्थ आहे, छान आहे, ते प्लस पॉईंट आहे तुझा. पण जिथे हरकती आहेत तिथे पण संथपणा असून चालणार नाही, किंवा तिथे एस्केप वे नाही. मग जर का आपण असं गाणं निवडतो ना तर त्याच्यातले प्रत्येक सूर, प्रत्येक दाणा क्लिअर असला पाहिजे. तेवढाच फक्त बघ. बाकी मला तुझा परफॉर्मन्स, तुझ्या ह्याही गाण्यामध्ये जो शांतपणा होता तो माझ्या मनाला खूप भावला. बेसिक तुझ्या आवाजात जो भाऊकपणा आहे तो तुझा प्लस पॉईंट आहे, हे मात्र तू नक्की लक्षात ठेव. ऑल द बेस्ट. वैशालीताईंनी ध दिलाय, दादांनी प दिलाय. विश यू ऑल द बेस्ट. आमच्या ह्या कार्यक्रमाबद्दल तुमच्याकडनं आम्हाला नेहमीच फीडबॅक मिळत आलेला आहे. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट आता ऑनलाईनही करू शकता. त्याचबरोबर आमच्या परीक्षकांबद्दल, या स्पर्धेविषयी, स्पर्धकांविषयी काही माहिती हवी असेल तर तीही तुम्हाला तिकडे मिळू शकेल. लॉग इन करा www.zeemarathi.com वर. अवधूत, मला एका गोष्टीसाठी मदत कर. मला ना शिट्टी वाजवायची.
मला येत नाही. मी ऍक्शन करते तू वाजव. कळलं रिॲक्शन?